हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्यामध्ये विदुरजी आणि मैत्रेय ऋषी यांच्या संवादामध्ये वराह लीलेमध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांची गर्भधारणा कशी झाली आणि हे असुर कुठून आले, यांची उत्पत्ती कुठून, कधी आणि कशामुळे झाली, याचं वर्णन आपण श्रवण करीत आहोत. तिथीने आपले पती कश्यप मुनी यांना प्रभावाखाली आणून पुत्रप्राप्तीसाठी संग केला. परंतु या संघातनं पुढे 2 महान राक्षस निर्माण होतील हे ऐकल्यानंतर दितीने काय केले सांगतायत मैत्रेय मुनी. मैत्रेय उवाच प्राजापत्यं तु तत्तेजः परतेजोहनं दिती ददाद वर्षाणि शतं शंकमाना सुरार्दनात. मैत्रेय ऋषी म्हणाले, हे विदुर, कश्यप मुनींची पत्नी दिती हिने जाणले की आपल्या गर्भातील पुत्र देवतांसाठी सुद्धा त्रासदायक असतील. त्यामुळे इतरांच्या दुःखाचे कारण असणारे ते कश्यप मुनींचे सामर्थ्यशाली वीर्य तिने सतत 100 वर्ष धारण केले. दधार वर्षाणी शतम, 100 वर्षे तिने त्या बाळांना जन्मच दिला नाही. तर संसारातली सगळ्यात मोठी हा गर्भधारणेचा काळ आहे. 100 वर्ष गर्भ राहिले. तरीही इतके प्रतापी जीव त्या गर्भात राहिल्यामुळे या जगतामध्ये काय परिणाम बघायला मिळाला सांगतात. दितीच्या गर्भाच्या बळाने सूर्य आणि चंद्राचा सर्व ग्रहांमधील प्रकाश मंद झाला आणि त्या बळाने त्रस्त झालेल्या विविध लोकपाल देवतांनी विश्वकर्त्या ब्रह्मदेवांना विचारले, सर्व दिशांना पसरलेला हा भयानक अंधकार कसा निर्माण झालाय, याचं काय कारण आहे. आणि मग ब्रह्माजींकडे ते का गेले होते देवता, हे आता स्वतःच्या प्रार्थनेमध्ये देवता सांगतायत. देवा उचुहु तम एतद् विभो वेत्थ संविघ्ना यद्वयं भृशं नहि अव्यक्तं भगवतः कालेना स्पृष्टवर्त्मनः. भाग्यशाली देवता म्हणाले, हे विभो, हे ब्रह्माजी, आम्हाला अत्यंत पीडित करणारा, दुःख देणारा, त्रास देणारा हा अंधकार तर पहा. त्याला तुम्ही तर जाणताच, कारण काळाचा प्रभाव तुम्हाला कधीही स्पर्श करू शकत नाही. आपल्यासाठी अप्रकट असेच काहीच नाही. जगामध्ये जे काही चाललंय ते आपल्याला सर्व माहिती आहे. त्यामुळे आपण सर्वज्ञ आहात. आणि काय म्हणतायत, हे देवादिदेव, हे विश्व धारण करता, दुसऱ्या ग्रहांवरील देवतांचे मुकुटमणी, आपण भौतिक आणि आध्यात्मिक जगतातील सर्व जीवांचे हेतू जाणतात. सर्व जीवांची निर्मिती कशी होते, त्यांना दुःख किंवा सुख का प्राप्त होतं आणि त्यांचा उद्धार कसा केला जाऊ शकतो, या सर्वाबद्दल आपल्याला सर्व काही ज्ञान आहे. त्यामुळेच आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. तर देवतांनी असा ब्रह्माजींना प्रश्न विचारल्यानंतर देवता स्वतः सांगतात की, ब्रह्माजी, आम्ही आपल्याला नमस्कार का करीत आहोत. नमो विज्ञान वीर्याय माययेदम उपेयुषे गृहीत गुणभेदाय नमस्ते व्यक्तयोनये. बळ आणि विज्ञानाचे मूळ असणारे आपण आहात. त्यामुळेच आम्ही आपल्याला सादर नमस्कार करीत आहोत. आपण विभक्त रजोगुणाचा भगवंतांकडून स्वीकार केला आहे. रजोगुणाचे अधिष्ठात्री देवता आपणच आहात. रजोगुणाचे स्वामी आहात, जो भगवंतांकडून आपण घेतला आहे. बहिरंगा माया शक्तीच्या साह्याने अव्यक्त स्त्रोतापासून तुमचा जन्म झाला आहे आणि तुम्हास त्यामुळेच आम्ही आदी जीव असल्यामुळे नमस्कार करीत आहोत. आणि या दिव्य ब्रह्माजींचा जर कोणी जीवाने जर चिंतन केलं, ध्यान केलं, तर त्यांना काय लाभ प्राप्त होऊ शकतो हे पण देवता सांगतायत. हे प्रभू, हे सर्व ग्रहलोक तुमच्यामध्येच अस्तित्वात आहेत.
सर्व काही तुमच्यापासूनच प्रकट आहे आणि सर्व प्राणीमात्रांची उत्पत्तीसुद्धा तुमच्यापासूनच झाली. सर्व 84 लक्ष योनीसुद्धा जीव प्रकार आपणच प्रकट केलेले आहेत. म्हणूनच आपण विश्वाचे कारण आहात आणि जो कोणी अनन्य भावाने आपले चिंतन करतो त्याच्यावरती काय परिणाम प्राप्त होतो? त्याला भक्तिपूर्ण सेवेची प्राप्ती होते, त्याला चांगली भक्तीची प्राप्ती होते. तर ह्या जगतामध्ये जर कोणाला सिद्धी प्राप्त करायची असेल तर योगी बनावं लागतं. अशा योगींना यश मिळवण्यासाठी मग काय केलं पाहिजे? सांगतायत की ज्या व्यक्ती श्वासोच्छवासाची प्रक्रिया प्राणायामाद्वारे नियंत्रित करतात, योगधारणेमध्ये मन आणि इंद्रियांचा संयम करतात आणि म्हणून अनुभवी आणि परिपक्व ते योगी बनतात. अशा योगीला सुद्धा या भौतिक जगात कधीच पराभूत ते होत नाहीत, कारण ते योगधारणा करतात. आणि असं घडण्याचं कारण म्हणजे योगातील अशा पूर्णत्वाने त्यांनी तुमचीच कृपा प्राप्त केलेली असते. ब्रह्माजींनी प्रकट केलेले दिव्य वेद जे भगवंतांच्या कृपेने प्रकट केले, त्या वेदांमधनं ज्ञान घेऊनच व्यक्ती चांगला निष्काम कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी आणि भक्तही बनू शकतो. त्यामुळे आपल्या कृपेनेच हा योगी हा दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. तर ब्रह्माजींना नमस्कार करण्याचं अजून एक विशेष कारण देवता सांगतायत. यस्य वाचा प्रजा सर्वा गावस्तत्यन्तेव यंत्रिता हरन्ति बलिमायत्तास तस्मै मुख्याय ते नमः. उदाहरण देतात की ज्याप्रमाणे बैलाला त्याच्या नाकातील वेसनाद्वारे, दोरीद्वारे मार्गदर्शित केले जाते, नियंत्रित केले जाते, त्याचप्रमाणे ब्रह्मांडातील सर्व प्रजा आणि लोक वैदिक आदेशानुसारच मार्गदर्शित केली जातात. कारण वर्णाश्रम सर्व मनुष्यांच्या कल्याणासाठी आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र सर्व कर्तव्य विराट रूपापासून प्रकट आहे आणि वेदांमध्ये त्यांचं विस्तृत वर्णन आहे. या पद्धतीने सर्व काही वेदांद्वारेच नियंत्रित आहे, जे आपल्यापासून प्रकट आहे. वेदोक्त नियमांचे उल्लंघन कोणीही करू शकत नाही आणि केलं तर त्याचा भयानक परिणाम त्याला सामोरं जावं लागेल. ज्याने वेद प्रकट केले आहेत, प्रदान केले सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी, ते आपण मुख्य व्यक्ती आहात ब्रह्माजी. त्यामुळे आम्ही आपल्याला सादर प्रणाम करतो. मग आता मुख्य प्रार्थना काय आहे देवतांची, ती पुढे आणतात. कृपा करून आमच्याकडे दयार्द्र दृष्टीने पहा, अत्यंत करुणा करा, आमच्यावरती कृपा करा, कारण आम्ही अत्यंत दुःखी अवस्थेत सापडलो आहोत, दुःखात पडलो आहोत. या अंधकारामुळे आमचे सर्व काही कार्य थांबले आहे. कारण देवतांना जर उजेडच नसेल तर करणार काय? संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अंधकार पसरलेला आहे. तर हे सर्व संकट कोणामुळे उद्भवलं आहे त्याचं संशोधनही देवता करून आलेले आहेत आणि त्यांना कळालं आहे की याचं हे संकट कशामुळे प्रकट आहे. एष देव दितेर्गर्भ ओजः काश्यपम अर्पितम दिशस्तिमिरयन् सर्वा वर्धतेऽग्निरिवैधसी. सांगतायत की जसे इंधन अग्नीचे वर्धन करतो, जेवढं पेट्रोल टाकलं तेवढंच आग ही वाढत जाते, तसेच कश्यप मुनींच्या वीर्याने, जे आमचे वडील आहेत, दितीच्या अर्थात आमच्या सावत्र आईच्या उदरामध्ये निर्माण केलेल्या गर्भाने संपूर्ण विश्वभरामध्ये हा अंधकार पसरविला आहे. तर या अंधकाराचे कारण दुसरं कोणी नाही, आमचे आई आणि वडीलच आहेत, तेच कारणीभूत आहेत. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही, कारण तेच याचे कारण आहेत. त्यामुळे यांचेही कारण आणि आमचेही कारण असणारे आपण ब्रह्माजी, आम्ही आपल्याकडे आलो आहे, कारण आपणच आम्हाला मदत करू शकतात. तर ब्रह्मदेवांनी हे सर्व ऐकल्यानंतर काय केलं हे सांगण्याआधी मैत्रेय मुनी सांगतात की दिव्य ध्वनीद्वारे ज्यांना दिव्य ज्ञान प्राप्त होतं ते ब्रह्माजी आहेत. कारण भगवंत त्यांच्या हृदयात सर्व दिव्य ज्ञान प्रकाशित करीत असतात. देवतांच्या अशा प्रार्थनेमुळे प्रसन्न झाले सप्रहस्य महाबाहो आणि संतुष्ट होऊन अशा रीतीने त्यांचं समाधान करण्याचा आता ते काय करीत आहेत,
प्रयत्न करणार आहेत. ब्रह्मदेव म्हणतात, माझ्या मनापासून जन्मलेलेच 4 कुमार आहेत. तर याचा संपूर्ण इतिहास सांगतायत की ही बाळं जी आता दितीच्या गर्भात निवास करत आहेत, ते कुठून आले, ते कोणते जीव आहेत आणि कोणत्या कारणामुळे ते प्रकट होणार आहेत. माझ्या मनापासून उत्पन्न झालेले सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार हे 4 चतुष्कुमार प्रकट झाले आहेत आणि ते तुमचे पूर्वज आहेत. ते सर्व आदी आहेत, कारण माझ्यानंतर पहिला जन्म चतुष्कुमारांचाच झाला आहे. त्यामुळे माझ्या सर्व मुलांमध्ये ते सगळ्यात मोठे आहेत आणि तुम्ही सर्व नंतर आले आहात, त्यामुळे तुमच्या सर्वांसाठी ते पूर्वज आहेत. ते कोणत्याही निश्चित इच्छेविना, त्यांची काही इच्छा नाही कारण ते इच्छामुक्त आहेत, तरीही ते कधी कधी भौतिक जगतात आणि आध्यात्मिक चिदाकाश वैकुंठ लोकांच्या आसपाससुद्धा प्रवास करीत असतात. तर एकदा काय झालं, स एकदा भगवतो वैकुंठस्या अमलात्मना ययोर्वैकुंठनिलयं सर्वलोक नमस्कृतम. असा प्रवास करता करता भौतिक जगतातनं पुढे आध्यात्मिक जगताकडे जात असताना आध्यात्मिक आकाशामध्ये सुद्धा चतुष्कुमारांनी प्रवेश केला. कारण ते सर्व भौतिक विकारांपासून मुक्त आहे, त्यामुळे ते अशा आध्यात्मिक लोकांमध्ये पण प्रवेश करण्यासाठी ब्रह्मज्योतीकडे जाऊ शकतात. आध्यात्मिक आकाशामध्ये वैकुंठ नामक आध्यात्मिक ग्रहलोक आहे आणि वैकुंठ लोक म्हणजे भगवंत आणि त्यांच्या विशुद्ध भक्तांची निवासस्थाने आहेत. तिथे भगवंत स्वतः वेगवेगळे अवतारांच्या रूपात प्रकट आहेत आणि त्यांचे भक्तही आहेत. अशा वैकुंठाचे पूजन सर्व भौतिक ग्रहांमधील सर्व लोक फार आदराने करीत असतात. तर तिथे कोणकोणते निवासी राहतात, कोण कोण राहतात? वसंत्रियत्र पुरुषा सर्वे वैकुंठमूर्तया ये निमित्त निमित्तेन धर्मेणाराधयन् हरिं. वैकुंठ लोकामध्ये सर्व निवासी भगवंतांसारखेच अत्यंत सुंदर घनश्याम रूपाचे आहेत, परंतु भौतिक इंद्रिय भोगाच्या कोणत्याही इच्छेविना ते भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न असतात. त्यांना कोणतीही भौतिक इच्छा नाही, असे शुद्ध हृदयाचे लोक आहेत तिथे. आणि भगवंत स्वतः पुरुषोत्तम, तिथे आदी पुरुष म्हणून असे भगवंतांचं रूप वेदांच्या माध्यमाने ज्ञात होऊ शकते. कारण आदी मध्ये अंतेच सर्वत्र नारायण गीयते. वेदांमध्ये आदी, मध्ये आणि शेवटी सुद्धा भगवंतांचंच वर्णन आहे. ते पुरुषोत्तम श्री भगवान स्वतः वैकुंठ लोकांमध्ये निवास करतात. ते कोणत्याही भौतिक विकारांपासून मुक्त आहेत. अशा सत्वगुणाने ते शुद्ध सत्वामध्ये स्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रजोगुण आणि तमोगुण याचा लवलेशही नाही आहे. आणि भक्तांच्या सर्व धार्मिक प्रगतीमध्ये ते सहभागी होतात, त्यांना आशीर्वाद देत असतात. तर अशा वैकुंठ लोकामधली विशेषता सांगत आहेत ब्रह्माजी की तिथले वृक्ष किती महान आहेत. त्या वैकुंठ लोकामध्ये सर्वात पवित्र आणि शुभदायक अशी अनेक वने आहेत आणि त्या वनांमध्ये वृक्ष, त्यांना कल्पवृक्ष म्हणतात. कारण जी पण आध्यात्मिक इच्छा प्रकट केली जाते, कल्पना केली जाते, ते कल्पवृक्ष त्याची इच्छा पूर्ण करू शकतात. ते सर्वच ऋतूंमध्ये फुलांनी भरलेले असतात, चमचम एकदम कलरफुल, रंगीबेरंगी दिसत असतात आणि सदा सर्वदा त्यांना फळं प्राप्त होत असतात. कारण वैकुंठामधील सर्व काही आध्यात्मिक आणि मूर्तिमंत आहे. तिथे भौतिक ऋतू नाही आहेत, तिथे सर्व आध्यात्मिक आहे. त्यामुळे अत्यंत सुंदर तिथे दर्शन आहे तिथल्या वृक्षांचं. त्याचबरोबर तिथे असणारे जे निवासी आहेत त्यांचे आतमध्ये अर्थात स्त्री पुरुष दोन्ही दिसतात तिकडे, परंतु भौतिक नाही. तर असे पती पत्नी यांचा संबंध आध्यात्मिक लोकांमध्ये कसा असतो तर सांगतात, वैमानिका सललनाश्चरितानि यत्र गायन्ति यत्र शमलक्षपणानि भरतो. वैकुंठामधील निवासी आपल्या पत्नी आणि सहचारिणींसमवेत स्वतःच्या विमानांमधून उड्डाण करतात आणि शाश्वतरित्या भगवंतांच्या लीला आणि चरित्रांचे ते दिव्य गायन करीत असतात.
भगवंतांच्या लीला आणि चरित्र अशुभ गुणांविरहित आहे, भौतिक नाहीत. अशा प्रकारे भगवंतांच्या यशाचं गायन ते सदा सर्वदा करीत असतात आणि सुगंधित आणि मधाने परिपूर्ण अशा उमललेल्या माधवी फुलांच्या कडेसुद्धा ते बघत नाही. अर्थात भगवंतांच्या दिव्य कथांचं रसास्वादन करण्यामध्ये इतके मदमस्त असतात की तिथल्या अत्यंत सुंदर माधवी फुलांच्या सुगंधाकडे सुद्धा त्यांचं लक्ष आकर्षित होत नाही. इतके ते भगवंतांवरती प्रेम करतात. परंतु आपण तर सर्व भौतिक जगतात राहतो, त्यामुळे या भौतिक जगतापेक्षा ते जग वैकुंठ जगत हे किती विलक्षण आहे हे सांगता का? तर सांगतात की तिथे भ्रमर जे आहेत, भुंगे, मोठे मोठे काळे भुंगे, त्याच्या भ्रमरांचा जो राजा आहे तो अत्यंत उच्च स्वरामध्ये असा मोठ्या आवाजामध्ये गुंजार करतो, आवाज करतो आणि भगवंतांचं दिव्य महिमेचं गायन करीत असतो सुंदर अशा आवाजात. तेव्हा पाखरांचा कोलाहल तात्पुरता शांत होतो, सर्व शांत होतात. जसं कोकिळा, सारस, चक्रवाक, हंस, पोपट, तितीर आणि मोर हे सर्व सुंदर गाणारे पक्षी सर्व शांत होतात. असे दिव्य पक्षी एकमेव भगवत यश श्रवण करण्यासाठी स्वतःचं गायन थांबवितात. जरी भ्रमर ह्या जगतामध्ये तुच्छ मानला जातो, परंतु त्या जगतामध्ये त्याला तुच्छ कोणी मानत नाही. आणि तो जेव्हा भगवंतांचं गुणगान करतो तेव्हा सर्व सुंदर पक्षी गाणारे शांत बसतात आणि ते दिव्य गुणगान ऐकत डोलत असतात, आनंद प्राप्त करतात. त्या जगतामध्ये जीवांमध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव नाही, कारण सर्वांचं एकच कर्तव्य आहे, भगवंतांचं गुणगान करणे. आणि दुसरा गुणगान करत असताना कोलाहल कोणीही करत नाही, शांत राहतात. अजून एक उदाहरण देतात. जरी मंदार, कुंद, कुर्बक, उत्पल, चंपक, अर्ण, पुन्नाग, नागकेशर, बकुळ, अंबुज आणि पारिजात यांसारखे सुंदर सुंदर फुलझाडे आपला दिव्य सुगंधाने पूर्ण असतात, तरीही त्यांना तुळशीने केलेल्या तपश्चर्येची जाणीव आहे. त्यांना माहिती आहे तुळशी भगवंतांच्या चरणांवरती सदा विराजमान असते, कारण तुळशीला भगवंतांनी विशेष अग्रक्रम दिला आहे. ती स्वतः त्यांच्या चरणांवरती सदा विराजमान होते. भगवंत स्वतःला तुळशी पत्तरने, त्यांच्या माळांनी सुशोभित करीत असतात. त्यामुळे सर्व कितीही सुंदर पानं, फुलं आणि पुष्प असले तरीही सर्वात जास्त प्रधानता तुलसी देवीचीच आहे. आणि तिसरं उदाहरण देतात. वैकुंठातील निवासी जे आहेत ते वैदुर्य, पाचू आणि स्वर्ण यांनी बनविलेल्या विमानांमधून सर्वत्र प्रवास करीत असतात. अत्यंत सुहास्य, सुंदर हास्य असणारं त्यांचं वदन, मुख आहे आणि विशाल कंबर असलेल्या सहचारिणींच्या सहित ते मेळाव्यामध्ये सर्वत्र जात असतात. तरीही त्या सुंदर सहचारिणींच्या विलास आणि सुंदरता यांच्या मोहिनीमुळे ते कधीही कामवासनेने प्रेरित होत नाही. अर्थात वैकुंठ लोकामध्ये भौतिक काम सर्वथा तिथे अशक्य आहे, त्याला तिथे स्थानच नाही. तिथे केवळ भगवंतांच्या सुंदरतेनेच सर्व जीव भारावलेले असतात. चौथं उदाहरण देतात. वैकुंठातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या साक्षात लक्ष्मी देवी इतक्याच सुंदर आहेत. अशा दिव्य सौंदर्यवती स्त्रिया हातातील कमळाशी स्वतः गुंजारत खेळत क्रीडा करीत असतात. त्यांच्या पायातील पैंजणांचा ऋणुझुणू आवाज सदा सर्वदा नाद सर्वत्र पसरवित असतो. भगवंतांची कृपा संपादन करण्यासाठी काही वेळा मधूनमधून सोन्याच्या किनारींनी सुशोभित केलेल्या संगमरवरावरती भिंती ज्या बनलेल्या आहेत त्या सर्वांना त्या स्त्रिया आणि स्वतः लक्ष्मी पण झाडीत असतात. जिथे धूळच नाही, जिथे धूळ नाही तिथे त्या स्वच्छता करतात, भगवंतांची कृपा, कारुण्य कटाक्ष प्राप्त करण्यासाठी. आणि तिथे भगवंतांची राणी भाग्यलक्ष्मी काय करीत असते? भाग्यदेवता लक्ष्मी देवी स्वतःच्या वनांमध्ये प्रवाळांनी मढविलेल्या दिव्य जलनिधीच्या तटांवर, अर्थात तिथे छोटे छोटे जे झरणे आहेत त्यांच्या तटांवरती भगवंतांना तुळशी अर्पण करण्यासाठी त्या तोडत असतात.
आणि भगवंतांचे पूजन करीत असतात तुळशी दलांद्वारे. आणि अशा तुळशी दलांद्वारे भगवंतांची सेवा करीत असताना पाण्यावर त्या आपल्या स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकतात. अत्यंत सुंदर ते पाणी स्वच्छ आहे, ज्यामध्ये उन्नत नासिका, नाक त्यांचं उंच आहे. अशा उंच असलेल्या त्या लक्ष्मी देवी, सुंदर मुख त्यांना दिसत असते. भगवंतांनी त्यांच्या मुखांची चुंबने घेतल्या कारणाने त्यांचे सौंदर्य अधिक उमललेले त्यांना स्वतःला त्या पाण्यामध्ये दिसत असते आणि त्या स्वतः लज्जित होत असतात. तर ह्या जगतामध्ये त्या जगताची माहिती लोकांना नाही, किंवा ते जाणत नाही, किंवा अज्ञानामुळे त्यांना ते जाणण्याची इच्छाही नाही. परंतु अशा मूर्ख लोकांची मग काय गती होते? हे अत्यंत शोचनीय आहे, दुःखदायक आहे की दुर्दैवी लोक वैकुंठाच्या वर्णनाची चर्चा करीत नाही, तर ऐकण्यास अयोग्य असणाऱ्या आणि बुद्धिभ्रमित करणाऱ्या भौतिक जगतातल्या मूर्ख विषयांची चर्चा करण्यामध्ये वेळ वाया घालवित असतात. वैकुंठाच्या कथा वर्णनांचा त्याग करून सोडून देऊन सांसारिक भौतिक जगताच्या कथा वर्णनांचा स्वीकार करणाऱ्या अशा लोकांना अज्ञानाच्याच, दुःखाच्याच अत्यंत अंधकारमय प्रदेशामध्ये नरकामध्ये जाऊन दुःखांचीच यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे जर आपण भगवंतांच्या दिव्य कथा अमृताचं आस्वादन नाही केलं, अमृताचं आस्वादन कानाद्वारे नाही केलं, तर आपल्याला या जगतातल्याच कचऱ्याला कानात भरावं लागेल. हृदयात जाऊन आपल्याला नरकाचा मार्ग घ्यावा लागेल. त्यामुळे या गोष्टींपासून वाचण्यासाठी नित्यम भागवत सेवया, प्रतिदिन श्रीमद भागवतमचं प्रेमाने, आनंदाने आणि आदराने, ध्यानपूर्वक मनाने श्रवण केलं पाहिजे. असं वैकुंठाचं दर्शन मग आपल्याला सुद्धा होऊ शकतं. याहून पुढे आपण कथा श्रवण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.